वी आर ॲट वॉर. 3 सप्टेंबर 1939 ब्रिटिश पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांनी जर्मनी विरुद्ध युद्धाची घोषणा करताना BBC रेडिओवर केलेल्या भाषणात आम्ही युद्धात आहोत हे वाक्य उच्चारलं होतं. तो काळ लोटून आज जवळपास 87 वर्ष उलटली, पण आजही आपण युद्धातच आहोत. आज जागोजागी विध्वंसाची छाया पसरली आहे. लोकांचं घर, जीवन, जीव संकटात आहे. पण राज्यकर्ते मात्र मजेत. आज इराण जळतंय, तर युक्रेन बेरंग झालंय, तर अफगाणिस्तानात सर्वसामान्यांचा नाहक बळी घेतला जातोय, तर दुसरीकडे इस्रायल पॅलेस्टाईन वादात शेकडो चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागलाय. आजच्या या व्हिडिओतून आपण जगात सुरू असणाऱ्या या विध्वंसाची मीमांसा आणि त्याचे परिणाम नेमके काय झाले तेच पाहणार आहोत. नमस्कार, मी शब्दयोद्धा सागर. तुम्ही पाहताय ऑफिशियल बा. सुरुवात करूयात इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धापासून. मंडळी, यांचा संघर्ष मुख्यतः तेल आणि मध्य पूर्वेतील सामरिक सत्ता आणि परमाणु कार्यक्रम या मुद्द्यांवर सुरू झाला. अमेरिका आणि इस्रायलने प्री इम्पेटिव्ह अटॅकच्या नावावर इराणवर हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली. या युद्धामुळे इराणमधील नागरिकांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. अंदाजे 1500 ते 3000 लोकांचा मृत्यू, तर 10,000पेक्षा जास्त लोक जखमी झाले. रुग्णालय, शाळा, रस्ते सगळं काही उद्ध्वस्त झालं. आर्थिक नुकसान इतकं मोठं आहे की इराणला 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त फटका बसल्याचं रिपोर्ट सांगतात. इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला अली खामेनेई सहित इराणमधील प्रमुख नेत्यांचा यात मृत्यू झाला. या युद्धाच्या राजकीय परिणामांवर बोलायचं झालं तर इराणमध्ये याचे संमिश्र पडसाद उमटलेत, पण अमेरिकेतल्या राजकारणावर मात्र याचे परिणाम नकारात्मक होऊ लागलेत असं सर्वसाधारण चित्र सध्या तरी दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत रोष वाढत चाललाय. ट्रम्प यांची प्रतिमा सनकी राजकारणी अशी होत चालली आहे. या युद्धाच्या जागतिक परिणामाबद्दल बोलायचं झालं तर तेल उद्योग कोसळला आणि जगभरात तेलाचे दर 10 ते 15% वाढले. ब्रेंट क्रूड 90 ते 100 डॉलर पर्यंत गेलं. भारतासारख्या देशावर याचा मोठा परिणाम झाला, कारण भारत 85% तेल आयात करतो. त्यामुळे महागाई वाढली. हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट सर्व काही महागलं. आणि दुसऱ्या बाजूला लॉकहीड मार्टिन, रायथॉन सारख्या कंपन्यांचे शेअर्स 20 ते 30% वाढले. हा, पण या युद्धाचा रशियाला कुठेतरी फायदा होतोय, कारण इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे अनेक देश आता रशियाकडून तेल खरेदी करतायत. पुढचं युद्ध आहे रशिया विरुद्ध युक्रेन युद्ध. रशिया युक्रेन युद्धाचा मूळ मुद्दा प्रादेशिक संघर्ष आणि नाटो विस्तारावर आहे. पुतीनच्या नेतृत्वाखाली रशिया राष्ट्रवादी धोरणावर आहे, तर युक्रेन डेमोक्रेटिक सरकार चालवत आहे. या युद्धामुळे युक्रेनमधील नागरिकांच्या जीवनावर प्रचंड परिणाम झाला. लाखो लोक विस्थापित झाले. या युद्धात हजारो रशियन सैनिक आणि हजारो युक्रेनी नागरिक ठार झाले. शाळा, रुग्णालय आणि इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट झाले. याच्या आर्थिक परिणामांबद्दल बोलायचं झालं तर यात युक्रेनचं 300 अब्ज डॉलरपेक्षा जास्त नुकसान झालंय. GDP मोठ्या प्रमाणात कोसळलाय. युरोपमधील ऊर्जा पुरवठा अडचणीत आला. रशियावर आर्थिक बंदी घालण्यात आल्या. जागतिक व्यापारावर परिणाम झाला. अनेक महिने मार्केट डाऊन होतं. या युद्धामुळे युरोपियन आणि नाटो देशांनी युद्धात सामरिक आणि आर्थिक उपाययोजना वाढवल्या. स्थानिक सरकारवर लोकांचा दबाव वाढला. तसंच या युद्धामुळे अन्नधान्य व ऊर्जा दर वाढले. जागतिक गुंतवणूक मंदावली. तर या संघर्षामुळे सुरक्षा उद्योग, विमान कंपन्या आणि शस्त्र उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळाला. पुढचं युद्ध आहे इस्रायल विरुद्ध हमास पॅलेस्टाईन. गाझा पट्टीत इस्रायल हमास संघर्ष वाढला. या संघर्षाचं मूळ कारण भूमिविषयक व धार्मिक भांडण आहे. तसंच सामरिक सत्ता देखील आहे. या युद्धामुळे 30,000 पेक्षा जास्त पॅलेस्टिनी नागरिक, तर 1200 पेक्षा जास्त इस्रायल नागरिक मारले गेल्याचे अनेक रिपोर्ट सांगतात. घर, शाळा, रुग्णालयं नष्ट झाली. अनेक शरणार्थी झाले. जीवन संकटात आलं. गाझामध्ये 20 लाख लोकांपैकी 15 लाख लोक विस्थापित झाले. स्थानिक अर्थव्यवस्था पूर्णपणे थांबली. इमारती, पायाभूत सुविधा, व्यवसाय सगळं काही नष्ट झालं. या संघर्षामुळे इस्रायल आणि हमास या दोन्ही बाजूंवर स्थानिक व आंतरराष्ट्रीय दबाव वाढला. अमेरिका आणि युरोपने या घटनेवर टीका केली. जागतिक राजकारणात तणाव वाढला. सोबतच मध्य पूर्वेतील शांततेवर याचा थेट परिणाम झाला. तेल व ऊर्जा पुरवठ्यावरही दबाव वाढला. पुढचं युद्ध आहे भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध. पाकिस्तानकडून काश्मीरच्या पहलगाममध्ये सर्वसामान्य नागरिकांवर अमानुष हल्ला केला गेला. त्याला उत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आणि तेव्हाच
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक लहानसं युद्ध सुरू झालं. या युद्धामुळे काश्मीरमधील गावकऱ्यांची घरं, शेती नष्ट झाली. काही प्रमाणात नागरिक विस्थापित झाले. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटन पूर्णपणे मंदावले. सीमा भागातील व्यापार मंदावला. सरकारवर तात्काळ वित्तीय दबाव आला. जे काश्मीर पुन्हा एकदा रुळावर येत होतं ते पुन्हा विस्कळीत झालं. या युद्धामुळे दोन्ही देशांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय दबावाचा सामना करावा लागला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तर आजही म्हणतात की व्यापाराची धमकी देऊन त्यांनी हे युद्ध थांबवलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या युद्धामुळे किंवा पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे भारतामध्ये धार्मिक द्वेष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. यानंतर पाहूयात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधील संघर्ष. तालिबानच्या नेतृत्वाखालील संघर्षात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये लहान युद्ध झालं. यामुळे हजारो लोक विस्थापित, हजारो मृत्यू झाले. नुकताच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर एअर स्ट्राईक केला. त्यातही 400 पेक्षा जास्त सर्वसामान्य नागरिकांचा जीव गेल्याची माहिती समोर आली आहे. यातून मोठं आर्थिक नुकसान झालंय. लोकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. पण इतर युद्धांमुळे या युद्धाकडे कुठेतरी दुर्लक्ष होतंय, अशीच काहीशी परिस्थिती सध्या याच्या बाबतीत आहे. थोडक्यात सर्व युद्धांचा जागतिक परिणाम गंभीर आहे. तेल, गॅस, अन्नधान्याच्या किमती वाढल्या. जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होतोय. सुरक्षा उद्योग, आर्म्स कंपन्यांना याचा फायदा होत असला तरी स्थानिक सरकारवर लोकांचा दबाव वाढतोय. तिथलं राजकारण याने प्रभावित होतंय. नागरिकांचं जीवन संकटात आलंय. लाखो लोक विस्थापित झाले तर हजारो निष्पाप जीव ठार झाले. जग युद्धाच्या छायेखाली आहे. काही लोक स्वार्थासाठी युद्ध करतात तर काही वर्चस्वासाठी. पण युद्ध हे नेहमीच विध्वंस घेऊन येतं. आज ट्रम्प जरी म्हणत असले की त्यांना शांतीचा नोबेल दिला पाहिजे, तरी सर्वात जास्त अशांतता ट्रम्प यांच्यामुळे निर्माण झाली आहे, हेही तितकंच खरं आहे. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ऑफिशियल बापला सबस्क्राईब करा.